शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला 80 वर्षीय आजीबाई बेवारस अवस्थेत मिळून आल्या। पोलिसांनी स्थानिक नंदादीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान, बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र समर्थवाडी येथे आजीबाईला त्यांचा पत्ता मिळेपर्यंत वास्तव्यास ठेवले। दरम्यान नंदादीप फाउंडेशनचे सचिन शिंदे यांनी आजीबाई शकुंतलाबाई मनोहर ढाले यांनी सांगितल्याप्रमाणे आजीबाईचा व्हिडिओ व त्यांच्या मुलांची नावे गिरीधर व किशोर ढाले सोशल मीडियावर व्हायरल केली। व्हॉट्सअपचा उपयोग करणाऱ्या लोकांनी ही माहिती त्यांच्या मुलापर्यंत पोहोचविली। त्यामुळे हरवलेल्या आजीबाईंना पुन्हा आपला परिवार मिळाला। आजीबाई व त्यांच्या परिवाराने मदत केलेल्या सर्व लोकांचे खूप आभार मानले। यवतमाळमध्ये बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र चालवतो आहे। सेवा नंदादीप फाउंडेशन व सेवा समर्पण प्रतिष्ठान बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र सुनीता बिल्डिंग समोर नगरपालिका शाळा क्रमांक 19 मध्ये काल रोजी ही आजीबाई, हिचं नाव आहे शकुंतलाबाई मनोहर ढोले, ही बेवारस अवस्थेमध्ये सापडली आणि ती अवधूतवाडी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली रात्री आणि ती पूर्णपणे भान हरवली होती। तिला काही कळत नव्हतं, घर, नाव, गाव, मुलाचं नाव तिला आठवत नव्हतं। तिला पोलीस स्टेशनमधून आपल्या बेघर निवारा केंद्रामध्ये इथे आणण्यात आणलं। रात्री 10 वाजता आणल्यानंतर तिला जेवण वगैरे दिलं आणि ती आरामात झोपली आणि सकाळी उठल्यानंतर तिला मी विचारलं की आजीबाई तू कुठली आहे, तर ती कुठली आहे हे पत्ता सांगतच नव्हती। तिनं फक्त मुलाचं नाव सांगितलं। मग ते यवतमाळमध्ये आता शोधायचं कसं, तर मी व्हॉट्सअपमध्ये एक व्हिडिओ क्लिप तयार केली आणि ते शेअर केली इकडे तिकडे। शेअर केल्यानंतर मग तिचा मुलाचा फोन आला की ही माझी आई आहे आणि आम्ही हिला घ्यायला येतो। खूप आनंदाने भरावून गेलो आणि बेघर निवारा केंद्रामुळे आज रोजी ही आजी आपल्या बेघर निवारा केंद्रावरून घरी गेलेली आहे। मुलं येऊन तिला घेऊन गेले आहे, सुखरूप घरी गेली आहे आणि आनंदाने ती राहते आहे। रफिक सरकारसह शरद भेडेकर, विदर्भ न्यूज, आर्नी।